नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो। आज मित्रांनो आपण बघूया माझी लाडकी बहीण महाराष्ट्रातली सर्वात मोठी योजना जी राबवण्यात येत आहे त्याबद्दलची ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कसा भरला जातो ते आपण आता ह्या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। चला तर मग सगळ्यात पहिले अगोदर आपण जाऊया प्ले स्टोअरवर आणि प्ले स्टोअरवर गेल्याच्या नंतर मित्रांनो त्या ॲपचं नाव आहे नारी शक्ती ॲप। नारी शक्ती ॲप आपण सगळ्यात अगोदर डाउनलोड करूया आणि बघूया कशा पद्धतीने भरला जातो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो। चला सगळ्यात अगोदर आपण प्ले स्टोअरवर जाऊया। सगळ्यात अगोदर मित्रांनो आपण जाऊया प्ले स्टोअरवर। त्याच्यानंतर मित्रांनो आपण यामध्ये डाउनलोड करूया नारी शक्ती ॲप। इथं लिहूया नारी शक्ती ॲप असा इंटरफेस येईल मित्रांनो। त्याच्यानंतर याला ओपन करून घेऊया। माझ्या याच्यामध्ये पहिलेच अगोदर डाउनलोड केलेलं आहे मित्रांनो, म्हणून लवकर ओपन होत। मित्रांनो आपल्याला एक गोष्ट विसरलो होतो मी सांगायची, ती अशी की मित्रांनो ज्यावेळेस आपण हे ॲप डाउनलोड करतो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर टाकायला लागेल। मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर मित्रांनो ज्या महिलेचा आपण मोबाईल नंबर टाकू त्या महिलेला त्याचा OTP जाणार। त्याच्यानंतर मित्रांनो हे ॲप ओपन होणार मित्रांनो। त्यानंतरची ही पुढची प्रोसेस आपण बघूया। चला मित्रांनो, त्याच्यानंतर मित्रांनो आपण इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लिहिलेला आहे, याला आपण क्लिक करूया। त्याच्यानंतर मित्रांनो असा इंटरफेस येईल मित्रांनो। सगळ्यात पहिले अगोदर महिलेचं संपूर्ण नाव बरोबर संपूर्ण नाव लिहायचं मित्रांनो यामध्ये। त्याच्यानंतर मित्रांनो यामध्ये दुसऱ्या नंबरवर आहे पतीचे नाव, इथे पतीचे नाव लिहायचे मित्रांनो। त्याच्यानंतर इथं जन्म दिनांक निवडा मित्रांनो। जन्म दिनांक निवडायला इथं दिलेला आहे चॅप्टर बरोबर बघून सने बरोबर निवडावे मित्रांनो। त्याच्यानंतर याला ओके करायचं मित्रांनो। त्याच्यानंतर इथं लिहायचा जिल्हा, जो भी जिल्हा तुमचा येते मित्रांनो तो याच्यामध्ये लिहायचा। उदाहरणार्थ याच्यात लिहिलेलं आहे अकोला, अचलपूर, अमरावती असं वगैरे वगैरे महाराष्ट्रातले पूर्ण जिल्हे याच्यात लिहिलेले आहेत। जो आपला जिल्हा आहे तो निवडायचा मित्रांनो। त्याच्यानंतर मित्रांनो इथं तालुका निवडायचा। इथं तालुका कोणता येते आपला अमरावती जिल्हा असला तर अमरावती जिल्हा। इथं गाव निवडायचं मित्रांनो, कोणता गाव येते आपल्याला। त्याच्यानंतर इथं मित्रांनो आपली ग्रामपंचायत आहे की नगरपंचायत आहे की नगरपालिका आहे की महानगरपालिका आहे ते निवडायचे मित्रांनो। त्याच्यानंतर तुमच्या शहरातला गावातला पिनकोड लिहायचा मित्रांनो इथं। त्याच्यानंतर मित्रांनो इथं पूर्ण जो आपल्या आधार कार्डवर दिलेला आहे तो पत्ता लिहायचा बरोबर। त्याच्यानंतर मित्रांनो जो आपल्याला बँकेला जो लिंक मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर व्यवस्थितरित्या इथं टाकायचा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला त्याच्यावर मेसेज येईल। इथं जात वर्ग टाकायचा मित्रांनो, कोणत्या जाती तिथे तुम्ही सर्वसाधारण औषध जाती आणि जाती अशा विविध प्रकारच्या जाती याच्यात लिहिलेल्या आहेत मित्रांनो। तर आपण बरोबर जात वर्ग टाकायचा, इतर फॉर्म बरोबर अचूक भरायचा मित्रांनो, काही चुका करायचे नाही। त्याच्यानंतर मित्रांनो इथं आधार कार्ड लिहायचं, आधार कार्ड क्रमांक लिहायचं बरोबर व्यवस्थितशीर। त्याच्यानंतर मित्रांनो इथं लिहिलेलं आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहे का। इथं घेत असला तर होय लिहायचं मित्रांनो, नाही घेतला असं तर नाही लिहायचं। ठीक, आपण नाही घेतला तर नाही लिहायचं। त्याच्यानंतर हे मित्रांनो महिला व बालविकास हे क्लिक होत नाही मित्रांनो, हे सोडून द्यायचं। हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे बी क्लिक होत नाही, याला पण सोडून द्यायचं। आता वैवाहिक स्थिती लिहिली आहे मित्रांनो, तुम्ही विवाहित आहात, अविवाहित आहात, विधवा, हे निराधार हा की घटस्फोटित आहे, हे सगळं जो आपण ज्या ह्याच्यात आपली महिला काही बसते त्याच्यामधलं हे भरून घ्यायचं मित्रांनो बरोबर अचूक। त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या बँकेचा पूर्ण डिटेल, आपली बँक कोणती आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे की बँक ऑफ इंडिया आहे की कोणती आहे बँक, ते बरोबर बँकेचं आपलं नाव, इथं बँक खातेदाराचे नाव, महिलाचे नाव च्या नावाने खातं असलं तर महिलाच्याच नावाने भरायचं मित्रांनो। बँक खाते क्रमांक बरोबर व्यवस्थितरित्या इथं टाकून घ्यायचे, जेणेकरून आपले 1500 रुपये बरोबर आपल्या खात्यामध्ये आले पाहिजे। त्याच्यानंतर मित्रांनो ज्या बँकेचा आपला खाता आहे त्या बँकेचा IFSC कोड बरोबर इथं टाकून द्यायचं मित्रांनो। त्याच्यानंतर आधार कार्ड क्रमांक बँक खात्याला जोडले आहे काय, तर मित्रांनो इथं होय लिहायचं मित्रांनो। आणि जोडले नसेल तर मित्रांनो बँकेमध्ये जाऊन आपण आधार कार्ड आपल्या नंबराला जोडून टाकायचं मित्रांनो। हे लय महत्त्वाचं आहे मित्रांनो, कारण याद्वारेच आपल्याला खात्यामध्ये पैसे येतील। त्याच्यानंतर मित्रांनो
डॉक्युमेंट्स कोणते कोणते जोडा लागतात मित्रांनो, मित्रांनो हे जुने जे आहे लिहिलेलं, तर आपल्याला कसं करावं लागेल मित्रांनो, जसं आधार कार्ड आहे तर आधार कार्ड आपल्याला पीडीएफच्या स्वरूपात याच्यामध्ये डाउनलोड करावं लागेल मित्रांनो. त्याच्यानंतर अधिवास जन्मपत्राच्या जागी आपल्याला इलेक्शन कार्ड, जन्माचा दाखला किंवा राशन कार्ड या तिघापैकी एक दाखला कोणत्या इथं डाउनलोड करून द्यायचा मित्रांनो पीडीएफच्या द्वारे. त्याच्यानंतर मित्रांनो उत्पन्नाच्या प्रमाणपत्राच्या जागी आपल्याला यामध्ये राशन कार्ड केसरी किंवा पांढरा, केसरी किंवा पिवळा मित्रांनो, त्याच्यापैकी एक कोणताही उत्पन्न जागी इथं आपल्याला पीडीएफच्या स्वरूपात डाउनलोड करून द्यायचं मित्रांनो. नंतर मित्रांनो अर्जदाराचे हमीपत्र मित्रांनो याच्यामध्ये टाकलेला मित्रांनो मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर बँकेचे पासबुक मित्रांनो पीडीएफच्या स्वरूपात इथं डाउनलोड करून द्यायचा. त्याच्यानंतर मित्रांनो हे अर्जदाराचा फोटो असतात, अर्जदाराचा फोटो म्हणजे अगर कोणी आपला जो अर्जदार असेल तर त्याला समोर उभं करायचं मित्रांनो आणि ह्या अर्जदाराच्या फोटोला क्लिक करून त्याची लाईव्ह फोटो घेऊन घ्यायचे मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो जो तुम्हाला हे सांगितलं होतं मी हमीपत्र, ते हमीपत्र याच्यातच दिलेलं आहे मित्रांनो. हे पाहून घ्या, हमीपत्र याच्यातच दिलेलं आहे मित्रांनो. याला आपण स्वीकारून घेऊन सगळ्या ऍक्सेप्ट करून टाका मित्रांनो. तर हे झालं मित्रांनो आपल्याला फॉर्म भरून त्याच्यानंतर हे पूर्ण माहिती जतन करून टाकायची मित्रांनो. त्याच्यानंतर आपलं हे पूर्ण आपल्याला अपडेट पूर्ण दिसणार आहे मित्रांनो. तर आता सध्या हे इतकं केल्याच्या नंतर आपला थोडा पेंडिंग मध्ये दिसणार मित्रांनो. आणि ज्या वेळेस आपलं हे पास झालं मित्रांनो तर आपल्याला एक्सपेक्ट म्हणून नाव येणार मित्रांनो. एक्सपेक्ट म्हणून नाव आला की 1500 रुपये आपल्या खात्यात येणं सुरू होणं. पण मित्रांनो आता जसा हे या थोडीशी स्लो चालू आहे मित्रांनो, आपली ऑनलाईन पद्धतीचा फॉर्म कसा भरावा लागते हे मित्रांनो कसं वाटलं हा व्हिडिओ कळवा. ठीक आहे मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो.